नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज एक छानपैकी हिरव्या मण्यांमध्ये हिरवे मणी घेतलेले आहेत मी कलरफुल. त्यानंतर गोल्डन अशा प्रकारचे मणी वापरून डिझाईन बनवणार आहे वेगळी. तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत बघा, छोटी साईज आहे. त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या, एक मणीमध्ये टाकण्यासाठी 4 मोठे मणी, वाट्यांच्या साईडने टाकण्यासाठी काळे मणी आणि हे बघा हिरवे मणी घेतलेले आहेत मी. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे, ती डबल आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे. तर आज इथे मी स्क्रू टाकणार नाही, गाठ कशी बांधायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज. तर सुरुवातीला आपल्याला मागच्या साईडला काळे मणी टाकायचे आहेत. तर एक एक पदर करून आपल्याला हे आता हे बारीक मणी आहेत त्याच्यामुळे मी हे 30 टाकलेले आहे. ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करायचे आहेत. कमी पाहिजे असतील तर कमी व्हायचे आणि अजून जास्त पाहिजे असतील तर मग इथे वाढवायचे आहे ते. पण आता इथे मी दोन्ही पदरांमध्ये हे बघा 30-30 मणी टाकलेले आहेत. त्यानंतर गोल्डन मणी टाकायचा आहे, जो बारीक साईजचा घेतला होता तो. 1 2 3 आणि 4 मणी टाकलेले आहेत मी. परत पदर अलग करायचे आणि परत 30-30 मणी दोन्ही पदरांमध्ये टाकायचे आहेत. आता यानंतर बघा, जे आपण हिरवे मणी घेतले होते ना ते टाकायचे आहेत. 1 2 3 3 आणि 3 6 मणी टाकलेले आहेत मी. आणि परत आपल्याला 30-30 काळे मणी टाकून घ्यायचे आहेत. आता ह्या 30 मण्यानंतर परत 4 गोल्डन मणी जे टाकले होते आपण ते टाकायचे आहेत. त्यानंतर परत 30-30 मणी दोन्ही पदरांमध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर परत 6 हिरवे मणी जे घेतले होते आपण, हे बघा इथे मी 6 टाकलेले आहेत. तर हे दोन्ही पदरांमधून टाकायचे आहेत. त्यानंतर परत 30-30 मणी टाकायचे आहेत. बघा आता इथे मध्ये काळे वाटी ववायची आहे मण्यानंतर. तर सुरुवातीला मोठा मणी टाकायचा, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या यूज करायच्या आहेत. त्यानंतर दुसरा मणी मध्ये सिल्वर मणी टाकलेला आहे मी. त्यानंतर साईडनी मणी टाकायचा आणि दुसरी वाटी. तर 2 वाट्यांच्या मध्ये अंतर यावं म्हणून असं मणी टाकायचं आहे, किंवा रेड मणी टाकला तरीसुद्धा चालतो. त्याच्यानंतर हे बघा इथे काळे मणी टाकलेले आहेत वाट्यांच्या त्या साईडने. तर ह्या साईडला सुद्धा दोन्ही बाजूला 30-30 मणी टाकायचे आहेत. त्यानंतर जे हिरव्या कलरचे मणी घेतले होते आपण ते दोन्ही पदरांमधून ववायचे आहेत 6. परत पदर अलग करायचे आणि एका साईडला 30 मणी आणि दुसऱ्या साईडला 30 मणी. त्यानंतर 4 गोल्डन मणी टाकायचे आहेत. परत 30-30 मणी. तर जसं आपण ते इकडची साईड बनवलेली आहे तशीच ही साईड कंप्लीट करत घ्यायची आहे. तर हे मी 34 इंचाचं बनवलेलं आहे. तुम्हाला अजून लांब हवा असेल तर तुम्ही याची लांबी वाढवू शकता. त्यानंतर 4 मणी टाकायचे आहे ती गोल्डन आणि परत हे 30-30 मणी टाकायचे आहेत. आता मी इथे हे जे गोल्डन आहेत ना ते 2 बॉक्स बनवलेले आहे ते, आणि ग्रीनवाल्यांचे 2 झालेले आहेत. तर आता इथे स्क्रू टाकायचा नाही आहे, आपल्याला गाठ मारायची आहे. तर जी टेपपट्टी लावली होती ना ती काढून घ्यायची आणि बघा आता दोन्ही साईड व्यवस्थित पकडायचे आहेत. आता इथे मी थोडंसं धागा ठेवलेला होता बघा इथं पुढे, आणि इकडचं सुयांचा जो भाग असतो ना तो काढून घ्यायचा आहे. इथे बघा दोन्ही पदर असे पकडायचे आणि त्या 4ही पदरांची आपल्याला गाठ बांधायची आहे. दोन्ही साईडचे, इकडच्या साईडचे आणि तिकडच्या साईडचे असे आपल्याला सोबतच पकडायचे आहेत. हे बघा थोडासा धागा मी कापून घेतलेला आहे इथं.
जो सुयांचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि मग हे बघा अशी गाठ बांधायची आहे. तर अशा 3-4 गाठी बांधायच्या आहेत आपल्याला, जेणेकरून ती निसटणार नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित असे पदर पकडायचे आहेत आणि मग गाठ बांधायची आहे. आणि मग उरलेला धागा आपल्याला थोडंसं आपण जसं नेहमी कापतो ना तसं कापायचं आहे. बघा इथे मी गाठ बांधून घेतलेलं आहे. थोडंसं मागून असं कापायचं आहे, थोडंसं ठेवायचं आहे. बघा इतका. याच्यानंतर हे थोडंसं असं दिव्याला लावून थोडंसं मागे होत आलं की ही जी गाठ मारली ना आपण तिथं असं बोटाने असं प्रेस करायचं, म्हणजे ही जी गाठ बांधलेली आहे ना ती निसटणार नाही. अशा पद्धतीने खूप छान अशा पद्धतीने आपलं आजचं मंगळसूत्र तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जर कलर मण्यांमध्ये मंगळसूत्र आवडत असेल तर मी ते जे हिरवे मणी टाकलेले आहेत ना, तुम्ही मोठ्या साईजचे मणी कलरमध्ये टाकले तरीसुद्धा चालतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.